टायफॉईड झालेल्या पेशंटनी खाण्यामध्ये ह्या गोष्टी अव्हॉइड केल्या पाहिजे, कंप्लीटली नाकारल्या पाहिजे. पहिलं म्हणजे तेलकट आणि तिखट जेवण. हे तेलकट आणि तिखट जेवण तुमच्या पोटाच्या आतल्या स्टमक लाइनिंगला इरिटेट करून तुमचे टायफॉईडचे सिम्प्टम्स ॲग्रिव्हेट करू शकतो आणि डायजेशनला सुद्धा त्रास देऊ शकतो. दुसरं, सॅलड्स किंवा कच्च्या पालेभाज्या हे तुम्ही खाण्यामध्ये अशा वेळेस अव्हॉइड केलं पाहिजे. कारण आत्ताच्या सीझनमध्ये अशा कच्च्या पालेभाज्यांवर बॅक्टेरिया असू शकतो आणि त्यामुळे नवीन इन्फेक्शन पोटामध्ये जाऊ शकतं. तिसरं, तळलेले पदार्थ. आता बऱ्याचदा टायफॉईड पेशंटच्या तोंडाची चव बिघडलेली असते. त्यांना काहीतरी चांगलं खावं वाटतं. तळलेले पदार्थ जसे पुरी, भाजी किंवा भजी वगैरे असं खाण्यामध्ये त्यांना इच्छा होऊ शकते. पण ह्या गोष्टी तुम्ही कंप्लीटली अव्हॉइड केल्या पाहिजे. कारण ह्या गोष्टी तुमच्या डायजेशनला म्हणजे तुमच्या पचन शक्तीला स्लो डाउन करून डिस्टर्ब करू शकतात. चौथी गोष्ट, हाय प्रोटीन डायट किंवा हाय प्रोटीन फूड्स तुम्ही खाण्यामध्ये अशा वेळेस अव्हॉइड केलं पाहिजे. जसं की मटण, चिकन आणि अगेन त्याच्यामध्ये तेलकट, तिखट आलंच. ह्या गोष्टी तुम्ही जर अव्हॉइड केल्या तर तुमचं डायजेशन डिस्टर्ब होण्यापासून वाचू शकतं. कारण हाय प्रोटीन डायजेस्ट व्हायला वेळ घेतं आणि टायफॉईड पेशंट्समध्ये डायजेशन ऑलरेडी डिस्टर्ब आणि स्लो डाउन झालेलं असतं. आणि शेवटचं म्हणजे तुम्ही टायफॉईड पेशंट्सनी चहा, कॉफी घ्यायला अव्हॉइड केलं पाहिजे किंवा ज्या गोष्टींमध्ये कॅफेन आहे, जसं की काही कॅफेनेटेड ड्रिंक्स आलं, चहा आलं, कॉफी आलं, Red Bull आलं, अशा गोष्टी घ्यायला कंप्लीटली अव्हॉइड केलं पाहिजे. अशा गोष्टी घेऊ नये, कारण ह्या गोष्टींनी डिहायड्रेशन वाढू शकतं.